हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी रक्षाबंधन स्पेशल मिठाई बनवत आहे। तर चला तर आपण सुरुवात करूया। मी मैसूर पाक बनवत आहे। त्यासाठी मी हा पाऊण कप गोठलेला तूप आहे, साजूक तूप आहे। आपण हे प्रथम वितळवून घेऊया। तूप आपण वितळवून घेऊया। एकीकडे आपण पाक बनवून घेऊया। मी हा 1 कप साखर घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला थोडेसे पाणी घालायचे आहे आणि हा आपल्याला एक तारी पाक बनवायचा आहे। आपली साखर भिजलेली आहे। आपण थोडेसे अर्धा कप पाणी घातलेले आहे आणि आता हे आपण पाक बनवण्यासाठी ठेवत आहोत। आपल्याला विरघळेपर्यंत, साखर विरघळेपर्यंत आपल्याला मेल्ट करत राहायचे आहे, असे हलवत राहायचे आहे आणि आपण हे एक तारी पाक बनवून घेणार आहोत। लो फ्लेमवर आपले तूप वितळलेले आहे, वितळत आहे। काही बघू शकता आपण, अशा प्रकारे तूप आपले वितळत आहे। तर आपण तूप वितळलेले आहे। आता आपण याला काढून घेऊया। आता गॅसवर आपण हा 1 कप बेसन पीठ आहे, चाळून घेतलेली आहे। आता याला आपण थोडेसे रोस्ट करून घेऊया। यातले कच्चेपणा थोडासा घालून घेऊया आणि सतत ढवळत आपण याला रोस्ट करूया। एकीकडे साखर पण वितळत आहे, त्याला पण ढवळून घेऊया। अशा प्रकारे मी हे पीठ भाजून घेते। हलकेसे भाजून घेतले म्हणजे यातली कच्चेपणा कमी होईल। अशा प्रकारे मी भाजून घेत आहे। बघा तर फ्रेंड्स, आपल्याकडे बेसन भाजत आहे तोपर्यंत आपण स्टँडला तुपाने ग्रीस करून घेऊया। आपल्याला संपूर्ण हे ग्रीस करून घ्यायचे आहे। हे आपल्याला पहिलेच करून ठेवावे लागते, कारण मग आपल्याला घाई होते। ते सगळे भाजून भिजून ते पटकन भाजल्या जाते आणि आपल्याला पटकन यामध्ये घालता येईल। अशा प्रकारे आपण हे ग्रीस करून ठेवूया। मी स्टँड ग्रीस करून घेतलेला आहे। एकीकडे आपले बेसन भाजत आहे, एकीकडे आपला पाकही शिजत आहे। तर अशा प्रकारे आपली साखर मेल्ट होत आलेली आहे। आपण पाक करून घेऊ आणि इकडे रोस्ट पण करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली तार होत आहे, झालेली आहे। अशा प्रकारची आपल्याला तार येईपर्यंत आपल्याला पाक शिजवायचा आहे। बघू शकता आपण, अशा प्रकारे आपला पाक एक तारी बनलेला आहे। तर आपण गॅस बंद करतोय आणि आपलं बेसन पण भाजलेलं आहे। आपले पाकाचे आणि बेसनाचे गॅस बंद केलेला आहे। आता आपण हे ढवळून घेऊया। आता हे आपण खाली उतरवून यामध्ये अर्धे तूप घालणार आहोत, वितळलेले। बघू शकता आपण, अशा प्रकारे वितळलेले अर्धे तूप घालत आहे आणि याची चांगली एक गुठळ्या मोडत मोडत आपल्याला एकदम सॉफ्ट बनवायची आहे। सॉफ्ट करून घेऊयात आपण। बघू शकता आपण, अशा प्रकारे आपण गुठळ्या मोडत मोडत याला सॉफ्ट करून घेत आहोत।
यात एकही गुठळी राहिली नाही पाहिजे अशा प्रकारचा हा खूप सुंदरसा तोंडात टाकताच विरघळणारा असा सॉफ्ट आपण मैसूर पाक बनवत आहोत. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण फ्लोरिंग कन्सिस्टन्सीचं आपण बॅटर तयार केलेले आहे. आता हे चांगले ढवळून घेऊया, एकजीव करून घेऊ तूप आणि बेसन. आता आपण गॅस पुन्हा चालू करून घेऊया आणि हे आपले थोडेसे शिजवून घेऊ. आपल्याला ढवळत ढवळत शिजवून घ्यायचे आहे 3-4 मिनिटे. लो फ्लेमवरच शिजवायचे आहे आपल्याला. अशा प्रकारे शिजवून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे याचा रंग बदलू लागलेला आहे. अशा प्रकारे आपण बेसन भाजून घेतलेले आहे. आता यातच आपल्याला हा साखरेचा पाक घालायचा आहे. अशा प्रकारे आपण साखरेचा पाक घालून घेतलेला आहे. आता आपण याला चांगले शिजवून घेऊया. अशा प्रकारे आपण शिजवून घेतोय. सतत ढवळत आपल्याला कुठेही जायचे नाही. हे सोडून आपल्याला ढवळतच राहायचं आहे. याची प्रोसिजर पटकन होते. बघा, तुम्ही बघू शकता याचे लगेच बाइंडिंग व्हायला लागलेले आहे. अशा प्रकारे आपण याला शिजवून घेत आहोत. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले बॅटर शिजत आहे. आता हे आपले काहीसे शिजलेले आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे ट्रान्सपरंट दिसत आहे. आता आपल्याला यामध्ये तूप घालायचे आहे. गरम करण्यासाठी मी एकीकडे ठेवलेले आहे. अशा प्रकारे आपण तूप घालून घेऊया. थोडे थोडे करून घालायचे आहे आणि सतत ढवळत राहायचे आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे हे ढवळून घेत आहोत. यातले तूप संपले. ते पीठ हे बॅटर आपलं तूप एक्झॉर्ब करून घेतात. हे एक्झॉर्ब झाल्याशिवाय दुसरे टाकायचे नाही. बघू शकता आपण अशा प्रकारे पॅन सोडू लागलेले आहे. आता आपल्याला आणखीन सतत ढवळत याची क्रिया फास्ट करायची आहे. बघू शकता आपण अशा प्रकारचे तूप एक्झॉर्ब झालेले आहे. आता यात पुन्हा तूप घालून घेऊया. पुन्हा आपण याला शिजवून घेऊया. याला जाळी पडून द्यायची नाही, कारण आपण सॉफ्ट मैसूर पाक बनवत आहोत. अशा प्रकारे सतत ढवळत राहायचे आहे. तूप एक्झॉर्ब झाले होईपर्यंत आपल्याला ढवळत राहायचे आहे. बघा तर फ्रेंड्स, मी जवळून दाखवते. अशा प्रकारचे आपल्याला बुडबुडे येऊ लागलेले आहेत. आता आपण यातच 4 मी हिरवी वेलची घेतलेली आहे. ही क्रश करून घेतलेली आहे. ही घातलेली आहे. आता आपण याला पुन्हा शिजवून घेऊ 2 मिनिट. अशा प्रकारे शिजवत पॅन सोडू लागलेले आहे. बुडबुडेही येऊ लागलेले आहे. तूप पण एक्झॉर्ब झालेले आहे. अशा प्रकारे आपण बॅटर चांगले शिजवून घेतलेले आहे. आपण यात रंग वगैरे काही घातलेला नाही. अशा प्रकारे आपण शिजवून घेत आहोत. सतत ढवळत राहायचे आहे. ही प्रोसिजर खूप फास्ट करायची आहे. अशा प्रकारे पॅन सोडू लागलेले आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि याला सर्व एकत्र करून घेऊया आणि आपण ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये ओतून घेऊया.
याला टॅप करून घेऊया. आता हे 15 मिनिटे सुकून देऊया. बघा तर फ्रेंड्स, आपला मैसूर पाक बनवून बराच वेळ मी बाहेर ठेवला होता पंख्याखाली. आता बघूया, आपण कापूयात याला. अशा प्रकारे आपला मैसूर पाक तयार झालेला आहे. खूप सॉफ्ट आहे. अशा प्रकारचा मी मैसूर पाक बनवलेला आहे. आता आपण याला कापत आहोत. अशा प्रकारे कापून घेतलेला आहे. आता आपल्याला काढायचा आहे. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला मैसूर पाक बनलेला आहे. मी काढलेला आहे एक पीस, बाकीचे सर्व काढून घेते. बघा तर फ्रेंड्स, आपला हलवाई स्टाईल मैसूर पाक, सुपर सॉफ्ट मैसूर पाक बनलेला आहे. अशा प्रकारचा सुंदरसा, एकदम तोंडात टाकताच विरघळणारा सुंदरसा मऊसूत असा आपला मैसूर पाक बनलेला आहे. तर तुम्ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल, खूपच छान झालेला आहे. तुम्हीही बनवा. अशा प्रकारचा रक्षाबंधन स्पेशल मी हा मैसूर पाक बनवलेला आहे. माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी LTB किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा प्रकारचा सॉफ्ट केक तुम्हीही बनवू शकता. अशा प्रकारचा तुम्हीही बनवा. तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशा प्रकारचा सुपर सॉफ्ट रक्षाबंधन स्पेशल मिठाई मी बनवली. तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.